नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऑडिओ व्हिडिओ सिरीजमध्ये एका नवीन विषयावर बोलणार आहोत. मित्रांनो, यूट्यूब चॅनल नव्या वाटा या चॅनलवर मी आपले सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत करतो. आज आपण एका अशा महामानवाची जयंती साजरी करणार आहोत किंवा त्याविषयी बोलणार आहोत, ज्यांनी भारताला फक्त जागतिक व्यासपीठावर नेऊन ठेवले नाही, तर भारतीय तरुणाईला स्वतःची ओळख करून दिली. आणि ते महान व्यक्तिमत्व म्हणजेच स्वामी विवेकानंद. आदरणीय उपस्थित मान्यवर आणि माझ्या तरुण मित्रांनो व मैत्रिणींनो, आपण सर्वांचे मनापूर्वक खूप स्वागत आहे. मित्रांनो, स्वामी विवेकानंद हे केवळ संन्यासी नव्हते, ते तरुणाईचे प्रेरणास्थान होते. ते नेहमी म्हणायचे, उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका. हा संदेश आजच्या आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचा आहे हे आपण स्वतःला प्रश्न विचारून पाहूया. आजचा विद्यार्थी म्हणजे भविष्यातील वैज्ञानिक, प्रशासक, शिक्षक, उद्योजक आणि देश घडवणारा खरा नागरिक आहे. पण आज अनेक तरुण गोंधळलेले आहेत, स्वतःवर विश्वास ठेवायला विसरलेले आहेत, अपयशाला घाबरतात. यासाठीच स्वामी विवेकानंद म्हणतात, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला नाही तर देवावर विश्वास ठेवणेही निरर्थक आहे. मित्रांनो, स्वामी विवेकानंदांनी शिक्षणाचा अर्थ केवळ पदवी मिळवणे असा कधीच मानला नाही. त्यांच्या मते शिक्षण म्हणजेच आत दडलेल्या परिपूर्णतेचे प्रकटीकरण होय. म्हणजेच तुमच्यातील क्षमता, तुमच्यातील शक्ती, तुमच्यातील आत्मविश्वास जागृत करणे म्हणजेच खरे शिक्षण होय. आजच्या स्पर्धेच्या युगात फक्त हुशार असणे पुरेसे नाही मित्रांनो, चारित्र्यवान, निर्भय आणि सेवाभावी असणेही तितकेच गरजेचे आहे. आणि त्यामुळे स्वामी विवेकानंद म्हणतात, ज्याच्यात निर्भयता आहे तोच खरा माणूस. माझ्या तरुण मित्रांनो, तुम्ही मोबाईल वापरता, सोशल मीडियावर वेळ घालवता, ते वाईट नाही, पण ध्येय विसरून वाहत जाणे हे धोकादायक मात्र नक्कीच आहे. स्वामी विवेकानंद नेहमीच आपल्याला शिकवतात, संघर्ष करा, स्वप्ने पहा, पण स्वतःची मूल्ये कधीही विसरू नका किंवा सोडू नका. आज आपण त्यांच्या जयंतीनिमित्त फक्त फोटोला हार घालून थांबू नयेत, तर त्यांचे विचार आपल्या आयुष्यात उतरवण्याचा संकल्प करूया. आपण ठरवूया की मी स्वतःवर विश्वास ठेवेन, मी मेहनतीपासून पळ काढणार नाही, मी समाजासाठी काहीतरी देईन आणि मी भारताचा अभिमान वाढवेन. शेवटी स्वामी विवेकानंदांचे शब्द घेऊन माझे भाषण संपवतो. जगाला तुमची गरज आहे, उठा, कामाला लागा आणि स्वतःला सिद्ध करा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.